बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय श्रीराम, जय जय श्रीराम. महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विशेष करून पत्राचं नारळ फोडण्यासाठी या ठिकाणी आपल्या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे तरुण तडतर असे अध्यक्ष आज आपल्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या समवेत या ठिकाणी मंत्री महोदय आहेत, संजयजी सावकारे, या ठिकाणी स्मिताताई वाघ आपल्या खासदार या ठिकाणी आहेत, राजू मामा आहेत, दुसरे चाळीसगावचे दादा आहेत, देवकर अप्पा आहेत, अजून कोण आहेत आमदार अमोल कुठे पाठीशी आहे, पाठीशी लोकांना थोडं बाजूला दिसत नाही. हे बघा पुढाऱ्याच्या पुढे आणि गाढवाच्या मागे पुढेच बसत असं म्हणतात. मी नाही म्हणत. अजून कोण आहे? अप्पांचं नाव घेतलं मी, देवकर अप्पा आहे. कसं आहे आता किशोरप्पा तर आहे तर त्यांचं आम्ही आधीच घेतलं. किशोरप्पाने तर आम्हाला टोमडे मारलेच इथे काहीतरी. नितीनजी नड्डा आहेत, RPIचे पदाधिकारी आहेत, सर्व पक्षाचे पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष इथले दीपक कुठे तुम्ही कोपऱ्यात का वस्तूचे अध्यक्ष आहे तुम्ही? सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व पक्षांचे कोण? अच्छा, विष्णू दादा बंगाळे, दादा लावून टाकलं तुमचं विसरलो म्हणून. हो, बँकेचे बापरे, बँकेवाले तुमचं आम्हाला काही लागेल कर्ज वगैरे. JDCC बँकेचे अध्यक्ष पवार साहेब, आमच्याकडे पवार आहेत. सर्व उपस्थित या ठिकाणी मान्यवर सर्व पदाधिकारी सर्व पक्षांचे, आमच्या केतकीताई पण या ठिकाणी आहेत. उपस्थित सर्व उमेदवार, मतदार, सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे खूप पंचायत होते. माझ्याकडे 5 महापालिका आहेत. धुळे आहे, मालेगाव आहे, नाशिक आहे, अहिल्यानगर आहे आणि जळगाव आहे. आणि सगळ्या वेगवेगळ्या युती आहेत आमच्या. म्हणजे असं सगळ्या ठिकाणी माहिती मला वाटतं फक्त इथेच आहे. बाकी मग कुठे स्वतंत्र आहे, कुठे घड्याळ सोबत आहे, कुठे धनुष्यबाण सोबत आहे. त्यामुळे बोलताना घड्याळ काही चूक झाली तर सांभाळून घ्या, कारण ते चिन्ह आपले सगळे सोबत आहेत. पण मला आनंद आहे आणि मी निवांत यावेळेला जळगावमध्ये मला यायचंच काम नाही. मी या 15 दिवसामध्ये फक्त एकच जळगावला आलो, एक मीटिंग घेतली सगळ्यांची, 2 घेतल्या म्हटलं नाही, आधी उमेदवारांची घेतली, कार्यकर्त्यांची घेतली आणि नंतर मी नाशिकला, नगरला, धुळ्याला तिकडे रवाना झालो, आलोच नाही. इथे राजू मामा आहेत, मंगेश दादा आहेत, ही सगळी धुरा सांभाळत आहेत आणि अतिशय व्यवस्थितपणे हे सगळे जळगावकडे लक्ष ठेवून सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तिथले हे सगळे जण या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. आणि म्हणून मी निवांत आहे की मला इथे आता येण्याची गरजच नाही. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा दाव्याने सांगेल, आपण तुम्ही सांगितलं 75%, 75% नाही, आपण सगळे एकत्र झालं तरी तुम्हाला सांगेल की 100% निकाल आपल्या या ठिकाणी लागेल. 100%. 75च्या जागा, 75च्या 75 जागा निश्चित आपल्या या ठिकाणी येतील. गेल्या वेळी सुद्धा भाजप म्हणून 57 जागा आपल्या या ठिकाणी बाबा. बरोबर आहे. 57 जागा या ठिकाणी आलेल्या होत्या आणि 74 पैकी 57. त्यावेळेला मी सांगितलं होतं आपण 55 प्लस घेऊ. धुळ्याला सांगितलं होतं 50 प्लस घेऊ. नाशिकला सांगितलं होतं 65 प्लस घेऊ. नाशिकला 65 सांगितलं होत्या, 67 जागा आल्या 122 पैकी. धुळ्याला 74 पैकी 51 जागा आल्या होत्या आणि जळगावला 55 सांगितलं होतं, 57 आल्या होत्या. पण मी आकडा किती फिट काढतो राजकारणातला, म्हणजे माझा याच्यामध्ये हातखंड आहे.
नाही तर माझ्याकडे येऊ नका आम्हाला सांगा म्हणून. तो आकडा नाही, राजकारणाचा नगरसेवकाचा आकडा मी म्हणतोय तसंच जा. आणि यावेळेला मी खरं सांगेन, जळगावचा निकाल 100% लागेल. मामांनी या ठिकाणी अनेक कामं सांगितली, आपण ती केलीत. आपण मेडिकल हब सांगितलं तर भारतामध्ये देशात कुठेच नाही. 1500 कोटी रुपये खर्च केलेत आपण भव्य दिव्य असं मेडिकल, सगळ्यात पाहिजे एकाच ठिकाणी असं देशामध्ये कुठेही नाही. मेडिकल एज्युकेशन खातं माझ्याकडे आलं, मी त्या खात्याचा मंत्री झालो आणि आपण मेडिकल हब आपण या ठिकाणी दिलं. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय सर्वांनी त्याला होकार दिला आणि तो 1,5-2,000 कोटी खर्च करून सगळ्या भव्य दिव्य इमारती, सगळं साहित्य, सगळे मशीन त्या ठिकाणी आलेले आहेत. MBBS आपल्याकडे तर MD आहे, MS आहे, सगळं PG आहेत, हे सगळे या ठिकाणी आपल्याकडे आहेत. आणि म्हणून एक महत्त्वाचं काम त्या ठिकाणी झालं. स्पोर्ट्स मिनिस्टर आपण झालो, आपण 250 कोटी रुपये, 250 कोटी रुपये. नाशिकमध्ये सुद्धा एवढं मोठं स्टेडियम नाही आहे. एवढं मोठं स्टेडियम आपण आपल्या विभागाचं हे जळगावला ठिकाणी आणलं आणि त्याच्या कामाला सुरुवात झाली. त्याचं उद्घाटन मागच्याच काळावर त्या ठिकाणी झालेलं आहे. अनेक कामं आहेत. रस्त्याच्या कामासाठी आपण पैसे घेतले, पुलाचे प्रश्न सुटलेत, अनेक प्रश्न सुटलेत. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, मी तरी समाधानी नाही आहे. ज्या पद्धतीने 5 वर्षात कामं व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. आणि त्याचं कारण होतं, मधल्या काळामध्ये आमच्यातलेच काही लोक पक्ष सोडून गेले. त्यात या भागातली काही आहेत, मामाने त्याचा उल्लेख केला, मला त्याचा काही उल्लेख करायचा नाही, पण आमच्यातले काही लोक पळून गेले. आणि 2.5 वर्ष सगळा खीळ पडला, विकासाचे कामं होऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण मी तुम्हाला आता शब्द देतो, आज सगळ्यांच्या समोर मी तुम्हाला शब्द देतो. म्हणजे माझं स्वप्न होतं, आमचं स्वप्न होतं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पैसे घेऊन जा, पैसे किती लागू द्या, पण जळगावचा चेहरा मोहरा बदला. मी तुम्हाला आज सांगतो, हे वर्ष आणि पुढचं वर्ष 2 वर्ष फक्त तुम्ही मला द्या. या 2 वर्षामध्ये सगळ्या जळगाव शहराचा तुम्हाला चेहरा मोहरा बदलून दाखवतो. सगळा चेहरा मोहरा बदलून दाखवतो, कुठे आम्ही कमी पडणार नाही. मागच्या वेळेला मी शब्द दिला होता, पण 2.5 वर्षात आम्हाला सगळ्यांनी सत्ता मिळाली आणि नंतर मात्र सगळे हे नागपूर आमच्याकडे मिळालेत, ते पळून गेले आणि म्हणून त्यामुळे आपल्याला कामं या ठिकाणी करता आली नाही. तरीसुद्धा तुम्ही गेल्या विधानसभेमध्ये मामांना विक्रमी मताने निवडून दिलं, विक्रमी मताने. लोकसभेला स्मिताताई या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा विक्रमी मतं या ठिकाणी दिलीत. कुठे तुम्ही काटकसर केली नाही. आणि जिल्ह्यामध्ये तर सगळ्यांनी, तिकडे आमच्या लक्षातही आहेत, त्यांना 3.5 लाखांनी, इकडे स्मिताताई आहेत, त्यांना 3.25-3.5 लाखांनी. एवढं मताधिक्य महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही. तेवढ्या मताधिक्याने तुम्ही आपले दोन्ही उमेदवार या ठिकाणी भाजपचे निवडून दिले. म्हणजे हा जो जिल्हा आहे, हे जे शहर आहे, हे भारतीय जनता पक्षावर, शिवसेनेवर, RPIवर, घड्याळावर, तेवढा घड्याळाच्या बरोबर नव्हतं बरं, त्याला आपण वेगळे आहोत, पण सगळे आमच्यावर प्रेम करणारे आहेत. हा आपला महायुतीचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून याही वेळेला नगरपालिकेमध्ये 18 पैकी 17 नगरपालिका या महायुतीच्या आलेल्या आहेत. एक मला वाटतं एक आपलं उवाठा कुठे आलेला आहे, उवाठा का RPI कोणता शरद पवार गट आहे आपल्याकडे, आपल्याकडे कोण आलं, यावलला 1-2 ठिकाणी सोडले तर 16 ठिकाणी महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे. भाजपचे आहेत, शिवसेनेच्या आहेत, घड्याळाच्या आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 16 नगरपालिका या ठिकाणी आपल्याला निवडून आलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की काम कमी जास्त झालं असेल कुठे, पण लोकांनी महायुतीला या ठिकाणी सोडलं नाही, भाजपला सोडलं नाही, शिवसेनेला सोडलं नाही, घड्याला सोडलं नाही. आणि आता तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळं आपलंच आहे. आज मला सांगा, समजा उभाटा आलं, पवार गटाचं कोणी ते निवडून आलं, काँग्रेसचं कोणी निवडून आलं, काय करणार आहेत, कुठला विकास करणार आहेत? त्यांना राज्यामध्ये कोणी वाली नाही, त्यांना दिल्लीमध्ये कोणी वाली नाही. पैसे आणतील कुठून, कामं करतील कुठून, बोंबाबोंब होणार आहे. आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, जवळचा, दूरचा, नात्यातला, गोत्यातला, जातीचा, धर्माचा, पंचायत काही बघू नका. जळगाव शहराचा चेहरा मोठा भरायचा असेल, आपल्याला खऱ्या अर्थाने जळगाव शहर हे एकदम आगळं वेगळं करायचं असेल, तर मी तुम्हाला सांगेल की सर्वांनी कमळाचं फूल, धनुष्यबाण, 5 ठिकाणी घड्याळ आहे, RPI आपल्याबरोबरच आहेत कमळावर. मला वाटतं त्याचं बटन दाबून एकदा पुन्हा संधी द्या. आमदारही आपले आहेत, खासदारही आपले आहेत,
मंत्री तुमचे आहे त्या ठिकाणी, तिकडे गुलाबभाऊ आहेत पालकमंत्री, इकडे मी आहे, इकडे सावकारे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, सगळं आपलं आहे. आणि म्हणून आपल्या भागाचा विकास हा वेळेला चुकू देऊ नका. निधी जेवढा लागेल तेवढा आणू. पहिल्या वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो 6-8 महिन्यामध्ये सगळे रस्ते, परवा सीएम साहेब येतील ते आपल्याला सांगतील, मामा 150 नाही, 200 नाही, 250, 300 कोटी किती रुपये लागू द्या, एकही रस्ता आपण असा बिना सिमेंटचा राहू देणार नाही. सगळ्या भागामध्ये आपण या ठिकाणी सिमेंटचे रस्ते करूया. राहिलेले जे कामं आहेत ते सगळं आपण पूर्ण करू. कुठलंही काम आपण बाकी ठेवणार नाही. कारण तुम्ही आम्ही आपल्या प्रेमात एवढं केलं. मामांना तिसऱ्यांदा निवडून दिलं. मामा तिसऱ्यांदा आलेत ना, आमदार तिसऱ्यांदा आले. अप्पा तुम्ही किती वेळा आले? 3 वेळा आलेले आहेत. सावकार साहेब तुम्ही 4 वेळा आले. मंगेश दादा 2दा आले. अमोल आता आमचा तरुण कार्यकर्ता पहिल्यांदा निवडला, हरिभाऊंचा मुलगा आमचा पहिल्यांदा आलं. मी ज्येष्ठ आहे, म्हणजे मी माझ्या टर्म सांगितलं किती वर्ष मी निवडून आहे सांगितलं, माझं वय कळायला लागतं लोकांना, म्हणून मी काही फार सांगत नाही मी किती वेळा निवडून जातो. मी आधी गावात नगराध्यक्ष झालो जामनेरला आणि 7 वेळा आमदार झालो. म्हणजे मी 8 वेळा 40 वर्ष झाले. तरी पण मी अजून खूप तरुण आहे, मी काही फार मोठा झालेलो नाही. 40 वर्ष. पण एवढं प्रेम तुम्ही आम्हाला दिलं, एवढं सहकार्य तुम्ही आम्हाला केलं, कधी मागे ओढून पाहता आलं नाही. प्रत्येक वेळी भरभरून मतदान तुम्ही आम्हाला दिलं. आणि त्यामुळे आमची जबाबदारी आहे, या शहराचा खऱ्या विकास करायचा असेल, एअरपोर्ट तेवढंच महत्त्वाचं आहे. मामा एअरपोर्टचा प्रश्न मार्गी लागला तर आपल्याला, मला असं वाटतं MIDC या ठिकाणी येणार, इंडस्ट्री या ठिकाणी येईल. एअरपोर्ट आहे पण ते आपल्याला मोठं करायचं आहे. मोठे विमानं उतरतील, बोईंग विमानं त्या ठिकाणी उतरतील, कार्गो त्या ठिकाणी सुरू होईल, मालाचं ट्रान्सपोर्टेशन होईल. त्यासाठी आपल्याला आता या वर्षभरात 6 महिन्यामध्ये, मी कुंभाच्या आधीच, मी कुंभामध्ये त्याचा समावेश केला कारण मी कुंभमेळा मंत्री आहे. मी शिर्डीचं विमानतळ मोठं करतोय, नाशिकचं विमानतळ मोठं करतोय आणि त्याबरोबर आपण जळगावचं विमानतळ सुद्धा घेतलेलं आहे. आणि ते जर मोठं झालं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला माल जो आहे, मग मका असेल, केळी असतील, कापसाच्या, त्या बाहेर जायला एक्सपोर्ट करायला आपल्याला त्या ठिकाणी मोठा वाव मिळणार आहे. आपण आताच बघा, इतक्या छोट्या विमानावर दिवसभर तर किती वर्दळ वाढलेली आहे. दिवसभर 10 देशांवर या ठिकाणी विमानसेवा सुरू झालेली आहे. लोकांना अतिशय त्याची सोय झालेली आहे. मुंबईला जायला असेल, पुण्याला असेल, हैदराबादला असेल, अहमदाबादला असेल, गोव्याला असेल, सगळी विमानं फुल जात आहेत. आणि म्हणून मला वाटतं विमानतळ तेवढंच महत्त्वाचं आहे. MIDC मध्ये आपल्याला आता इंडस्ट्री आणायचं आहे. आज देशामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे, हजारोनी लाखो कोटीची चाललेली आहे. आणि मला वाटतं अजून आपल्याकडे इंडस्ट्री ज्या पद्धतीने तेवढ्या प्रमाणात यायला पाहिजेत त्या प्रमाणामध्ये अजून आलेल्या नाहीत. आणि म्हणून आपल्याला इंडस्ट्री आणून या 6 महिन्यात 8 महिन्यात मी मुख्यमंत्री मोर्याच्या मागे लागलेलो आहे. आणि त्यांनी सांगितलं की थोडं थांब, तुमच्याकडे मोठे 2-3 युनिट देतो की त्यातून हजारो लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार, हजारो तरुणांचे आपल्याला काम मिळणार. ते आपल्याला या ठिकाणी करण्यासारखी कामं भरपूर आहेत. निश्चित ते आपण या ठिकाणी पूर्ण करूया. पुन्हा 4 वर्ष मुख्यमंत्री आपलेच आहेत, पंतप्रधान 4 वर्ष आपलेच आहेत, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सरकार आपलं आहे. त्यामुळे कुठेही निधी कमी पडणार नाही. आणि म्हणून तुम्ही या भानगडीत पडू नका. कुठे तुतारी वाजवायची का कुठे मशाल घ्यायची, काय भानगडीत पडू नका. या उभाटाचा सगळा फपुडा झाला आहे. ते मशाल बंद पडलेली आहे, त्यात तेलच नाही आहे सध्या. फक्त दोघे भाऊ फक्त बस मराठी मुंबई तुटणार याचाच गजर करतायत, काहीतरी वाच्यता करतायत. पण विकासाचा कुठलाही प्लॅन त्यांच्याकडे नाही, डेव्हलपमेंटचा प्लॅन त्यांच्याकडे त्या ठिकाणी नाही, काहीच नाही आहे. 2.5 वर्ष त्या उद्धवजींना आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलं, बंडखोरी केली त्यांनी, केले सगळे एकत्र झाले, काँग्रेस राष्ट्रवादी. 2.5 वर्षामध्ये फक्त 4 दिवस सोडले तर हे महाशय सचिवालयाची पायरी चढली नाही, मंत्रालयाची, विधानसभा झाले नाही, कोरोनाचा काळ होता, घराच्या बाहेर पडले नाही. आम्ही रात्रंदिवस फिरतोय, देवेंद्रजी फिरतायत, आम्ही सगळे फिरतो, लोकांची सेवा करतो, दवाखान्यामध्ये फिरतोय. पण 4 दिवस सुद्धा हे म्हातार घराच्या बाहेर पडले नाही. मी टीव्हीवर बघतोय, मी लॅपटॉपवरून काम करतोय, मी कॉम्प्युटरवरून काम करतोय, मी ऑनलाईन काम करतोय. आणि लोक तिकडे मरतायत. आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना गुंडाळण्याच्या बॅगा आहेत, हजार रुपयाची बॅग तुम्ही 5,000 रुपयात घेताय. खिचडी महापालिकेने खिचडीसाठी जागा उभे केली, त्यात तुम्ही 10 पट पैसे खातात. तुम्ही आता परत मुख्यमंत्री व्हायला निघतायत, महापालिका ताब्यात घ्यायला जातात. काय चाललंय? संजय राऊत तर म्हणताय उद्धवजी म्हणजे पंतप्रधान पदाचं मटेरियल आहे. अरे वा मटेरियल, असं सगळं मटेरियल राहतं. 2.5 वर्षामध्ये 1 दिवस घराच्या बाहेर पडत नाही, लोक मरतायत.
आणि हे मटेरियल पंतप्रधान बनायचं म्हणजे काय विनय देशाचं, काय होणार आहे? आणि म्हणून मला असं वाटतं की आता विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. एक मत सुद्धा आपलं वाया जाऊ देऊ नका. आज देशाचे पंतप्रधान बघा मोदीजी, सगळ्या जगामध्ये त्याचा डंका आहे. 11 वर्ष झाले मोदीजींना. 11 वर्षामध्ये आपली अर्थव्यवस्था 11व्या नंबरवरती, आज 4थ्या नंबरवर आली आहे, 3ऱ्या नंबरवरच्या मार्गावर आहे. मामूली या ठिकाणी सांगितलं, जपान सारख्या राष्ट्राला मागे टाकून यावर्षी आपण त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये पुढे गेलेलो. छोटी गोष्ट नाही आहे मित्र. आज जगामध्ये सर्वमान्य नेता कोण? सगळ्या माहितीने सर्वे केला, एकच नाव येतं जगात, देशात नाही, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, एकच नाव येतं. पूर्वी पाकिस्तान सारखं राष्ट्र, चटाकभर राष्ट्राने चिमटीभर ते आपल्याला डोळे दाखवायचं, दादागिरी करायचं, चायना तिकडून दादागिरी करायचं, बांगलादेश इकडून दादागिरी करायचं. पण आज या 11 वर्षामध्ये आपण एवढी क्रांती केली. मोदींनी आपलं सैन्य दल असेल, सगळ्या प्रकारचं नौसेना असेल, वायुदल असेल, एवढं सक्षम केलं की आता पाकिस्तानचं नाव तरी आपण कुठे ऐकतोय का? कुठेच नाही. 10 सैन्य आपले माणसं मिळली असतील, आपण 100 मारून तिथे परत घरात घुसून आपण मारून आलो. हे शक्य होतं का आधी? काहीच नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एक महाशक्ती होण्याच्या मार्गावर आपण या ठिकाणी आहोत. एक महासत्ता, एक विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर मोदींच्या नेतृत्वाखाली आपण आहोत. श्रीराम मंदिराचा विषय किती वर्षाचा पेंडिंग होता? 400 वर्षाचा. सरकार आलं, बहुमत आलं, चुटकी सरशी आपण त्या ठिकाणी प्रश्न मिटवला. 370 कलम काश्मीरचं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी कॉलेजमध्ये होतो 30-40 वर्षापूर्वी, तेव्हापासून आम्ही काश्मीरला जायचो, श्रीनगरला झेंडा लावायला. लावताच येत नव्हता. काठ्या खायचो, फवारे मारायचे आमच्यावर, निघून यायचो. दोडा बचाव, दोडा आंदोलनात आम्ही गेलो. किती वेळा गेलो? काही नाही. फक्त आम्ही म्हणायचो राम लल्ला आएंगे, मंदिर वही बनाएंगे, जहाँ हुए बलिदान मुखर्जी हो कश्मीर हमारा है. स्वप्नासारखं होतं आम्हाला की काश्मीर परत आम्हाला मिळेल. सरकार आपलं आलं, तुम्ही निवडून दिलं आणि मोदीजी सारखं एक नेतृत्व आपल्याला मिळालं. आणि चुटकी सरशी सगळे आपण टी व्ही बघतोय, 10 मिनिटांमध्ये 370 कलम संपला. केवढा मोठा विषय आहे हा देशासाठी, राष्ट्रासाठी केवढा मोठा विषय आहे. एकच माणूस असा आहे तो हा निर्णय घेऊ शकत होता, तो म्हणजे मोदीजी. आपलं सरकार, आपले खासदार. 3 तलाकचा विषय मुस्लिम भगिनीचा एवढा अन्याय होता. कुणी लग्न करायचं, 2-3 वर्ष झालं, पोरं बाळ झाले, सोड दिया, घरातल्या घरात बसून तलाक तलाक तलाक, जाव घर को, तरी दुसरं लग्न, तिसरं लग्न. अरे म्हणजे आमची महिला, आमची बहीण काय वापरायची वस्तू आहे का? मोदींनी निर्णय घेतला, आपल्या सरकारने निर्णय घेतला, झालं. कुठे दगडफेक नाही, कुठे भानगड नाही, कुठे दंगा नाही. ना 370 कलमला झालं, ना 3 तलाकला झालं, ना राम मंदिरला काही झालं. सगळं सुरळीत चाललंय, गुण्या गोविंदाने सगळे नाचत आहेत. आणि म्हणून मला वाटतं की असा निर्णय घेणारा पोरादी पुरुष हा नेता आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. देवेंद्रजी सारखं नेतृत्व, दूरदृष्टी असलेलं नेतृत्व या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि म्हणून भाजप पाहिजे, म्हणून महायुती पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांच्या कामाचा आवाका आपण या ठिकाणी बघितलेला आहे. अजितदादा आपल्या सोबत आहे. काही काही ठिकाणी थोडीफार अमृतुमरी होऊन जाते आमची, पण आम्ही सगळे सोबत आहोत. आणि सोबत राहून या देशाला आपल्याला नंबर 1 वर आणायचं आहे, या राज्याला आपल्याला 1 नंबर आणायचा आहे, आपल्या शहरांचा विकास करायचा आहे. परवाच मनरेगाच्या ठिकाणी आपण जीरामची योजना आणली, मजुरांसाठी योजना आहे, शेतकऱ्यांसाठी योजना आहे. तुम्ही बघा 4 दिवसात तुम्हाला कळेल काय योजना आणली. पण गावाचा उद्धार झाला पाहिजे. छोटी खेडी आहे, ती समृद्ध झाली पाहिजे, ती स्वच्छ झाली पाहिजे, सुंदर झाली पाहिजे, नुसती शहरच होता कामा नये. तर हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मोदीजींनी अनेक कामं या ठिकाणी केली. 11 वर्षामध्ये गॅसपासून, घरांपासून, पाण्याच्या नळांपासून, मोफत रेशन, अर्ध तिकीट, लाडक्या बहिणी, किती योजना आहेत. बचत गटाच्या माध्यमातून किती महिलांना आपण सक्षमीकरण केलं. मागच्या काळात 2 वर्षामध्ये मी मंत्री होतो ग्रामविकास खात्याचा, 18,000 कोटी रुपये कर्ज आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांना दिलं. आणि त्यातून मी तुम्हाला सांगतो 2-5% सुद्धा बुडीत नाही, सगळे रिपेमेंट करतायत, परत पैसे भरतायत. केवढी मोठी गोष्ट आहे. आज महिला आमच्या सक्षम होत चाललेला आहे. आता इथं जाता एस टीमध्ये बघा, सगळ्या महिला दिसत आहेत, माणसं दिसतच नाही. ते म्हणाला असं काय झालं, नाही तर माणसं पूर्वी भाऊ करायचे, आता आमच्या ताया भाऊ करतात. पण असं काय झालं, 10 मधल्या 9 खिडक्या महिला, एका खिडकीमध्ये फक्त एखादा माणूस दिसतो. एवढं काय, असं काय झालं. मग बरं आमच्या लोकांनी सांगितलं, गाडीत बसलेलं म्हणे भाऊ ते अर्ध तिकीट आहे ना, त्याचा परिणाम झाला. आता घरी काही झालं, नात्या गोत्यामध्ये काही झालं,
दुर्घटना झाली, जवळच्या लोकांमध्ये झाली, आपण म्हणतो जा तू चालले तर जळगावला, जामनेरला मी म्हणतो जा जळगाव चालले जा तू. अरे बाईला आश्चर्य वाटतं, आपल्याला तरी झोडत होते घराच्या बाहेर. आता असं काय झालं, कुठे मौत झाली आहे जा तिकडे, लग्न लावायचं आहे जा तूच चालली जा, साखरपुडा आहे तूच चालली जा. हे कशामुळे झालं, ते अर्ध्या तिकिटामुळे झालं. म्हणजे 200 रुपये लागतात, ते भाड्याचे फक्त 100 रुपये लागत आहेत. आणि आहेर करायचं आहे जायला, ते लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये आले खात्यात देऊन टाक. म्हणजे आमच्या बहिणीचा तर मालकीण गेल्या घरामध्ये, महिला बाहेर पडल्या, भांडे दिले कारागिरांना. पायामध्ये बूट पाहिजे, पाय फाटतात सिमेंटमध्ये काम करून, हातामध्ये सिमेंटचं सगळं काम करून हात फाटतात, त्यांना ग्लोव्ज द्या, डोक्यावर त्यांना काही लागेल वरतून पडतं हेल्मेट द्या, त्यांना टॉर्च द्या, मोठी टिफिनचा 5 डब्बा द्या. काय काय दिलं त्यांना, सगळं दिलं त्यांना. मच्छरदाणी द्या, कामावरून घरी गेले की आरामशीर मच्छर चावणार याची काळजी सरकारने त्या ठिकाणी घेतली. कोणतं सरकार एवढं काळजी घेणार आहे, पहिलं सरकार आहे मोदींचं. कारागिरांची काळजी घेतली, शेतकऱ्यांना 12,000 रुपये दर वर्षाला, छोटे मोठे कामं करणार शेतामध्ये. लाडक्या बहिणीला आमच्या देवेंद्रजींनी, शिंदे साहेबांनी निर्णय घेतला, 1,500 रुपये आपण त्यांना महिन्यात देतोय. म्हणायचे म्हणायचे सुप्रियाताईंच्या म्हणायच्या निवडणुकीपुरतं आहे, निवडणूक झाली की तुम्हाला रुपये मिळणार नाही. झालं का असं, सगळ्यांना रेग्युलर पैसे मिळत आहेत. आणि म्हणून मला वाटतं असं सर्व घटकाच्या समाजातली चिंता करणारं, अंत्योदय, झोपडीत असलेला माणूस आहे त्याला घर पाहिजे. कोणी माणूस आज झोपडीत राहत नाही, सगळ्यांना घर आहे, सगळ्यांच्या घरी लाईट आहे, पाणी आहे. आता सोलर लावलंय वरती घरांवर, मोफत सोलर. आयुष्यभर तुम्हाला लाईट बिल भरायचं काम नाही कुठल्या गरीब माणसाला. तुम्हाला राशन मोफत आहे, 10 वर्षापासून मोदीजी आल्यापासून राशन मोफत आहे तुम्हाला. खाण्याची चिंता नाही, पिण्याच्या पाण्याची चिंता नाही, सगळे प्रश्न तुमचे चुटकीसरच्या ठिकाणी सुटलेले आहेत, स्वप्नासारखे. माणूस आजारी पडला, मोठा आजार आहे, हार्टचा आजार झालाय, ब्रेनला आजार झालाय, ऍक्सिडेंट झालाय, स्पाईनचं ऑपरेशन करायचं आहे, आपण तर आपलं ऑफिस आहे, आपण सगळं करतो. पण 5 लाखपर्यंत तुमची गॅरंटी विमा प्रत्येक माणसाचा हा मोदीजींनी उतरवलेला आहे. देवेंद्रजींच्या सैन्य लगेच 2 लाख रुपयाचा चेक तुम्हाला मिळतो दवाखान्यामध्ये. काय हे स्वप्नासारखं आहे मित्र, आधी कधी नव्हतं. काँग्रेसने नारा दिला गरिबी हटावचा, पण गरिबी कधी हटवलेली नाही. यातली एकही योजना सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसने आपल्याला इतक्या 50 वर्ष राज्य केलं, 60 वर्ष राज्य केलं, पण दिलेली नाही. आणि ते मोदीजी करतायत. तेवढा दूरदृष्टिकोन असलेला नेता आपल्याकडे आहे, देवेंद्रजी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की तसंच आपल्याला आपलं शहर आहे ते दुरुस्त करायचं आहे, हे स्वच्छ करायचं आहे, सुंदर करायचं आहे, सुरक्षित करायचं आहे. आणि त्यासाठी मतं आपल्याला आमच्या महायुतीलाच द्यावं लागतील. कमळाचं बटन दाबा, धनुष्यबाणाचं दाबा, घड्याचं दाबा आणि आम्हाला या ठिकाणी निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी द्या. 2 वर्ष फक्त वाढ, पहिल्या वर्षातच मी करतो, पण पुन्हा अजून 1 वर्ष आणि मागून घेतो. त्या 2 वर्षामध्ये हे जळगाव शहर हे सर्वात सुंदर शहर या ठिकाणी असेल अशी ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि आपली रजा घेतो. साहेबांना त्या ठिकाणी नगरला जायचं आहे, तिथे त्यांची मिटिंग आहे, मुंबईला त्यांची मिटिंग आहे, खूप धावपळीचा आमचा कार्यक्रम आहे. पुन्हा आपल्या या भागातील नगरसेवक असतील, आपले 75चे 75 नगरसेवक या ठिकाणी आहेत. पुन्हा मी सांगेल की आपल्याला महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड करायचं आहे. जळगाव शहर हे मानव महापालिका अशी असली पाहिजे की या ठिकाणी विरोधी पक्षाचा एकही नगरसेवक नाही. हे रेकॉर्ड आपल्याला करायचं आहे. करणार आहात का, करणार आहात का? म्हणून एकही जागा, एकही संधी दुसऱ्या पक्षाला देऊ नका. सगळे आपले लोक या ठिकाणी निवडून आणा आणि मग 5 वर्ष तुम्ही फक्त आमचं काम बघा, आम्ही काय करतो काय नाही. कारण आम्ही सगळे आमदार खातो, इथे दुसऱ्या पक्षाचा एकही नाही आहे. इथे ना उभाटाचा आहे, ना राष्ट्रवादीचा आहे, शरद पवार गटांचा, ना काँग्रेसचा आहे. सगळेचे सगळे आमदार त्या ठिकाणी आपले, दोन्ही खासदार आपले आहेत, सगळं आपलं आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाकडे काम मागायला जायची गरज नाही, कोणाकडे पत्र द्यायची गरज नाही. आपल्याकडे या ठिकाणी यावं लागेल आणि म्हणून आम्हाला निवडून द्यावं एवढीच विनंती मी आपल्याला ठिकाणी करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.